चला तर मग आज आपण उरलेल्या खिचडीपासून थालीपीठ तयार करून घेऊ. हे धपाटे केले जर का, मी थापून थालीपीठ केलेलं नाही तर पीठ लावून धपाटे केले. हॅलो फ्रेंड, सासभाऊ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज माझ्याकडे ना खिचडी राहिली थोडी, काल रात्री केली होती त्याची मी आता धपाट्या करणार आहे. लोक ही काकडी घेतली किसून, ही मिरची आहे, मिरची थोडी विषया टाकणार आहे, आधी पिकं काढणार आहे. हे कोथिंबीर आहे, हे ओवा आहे, हे जिरे, ही मीठ आहे, ही ज्वारीचं पीठ आहे, हे बेसन पीठ आहे अर्धा चमचा, आणि हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे, आणि हे कांदा आहे, हे पालक आहे, हे ओवा आहे, माझ्या गार्डनमध्ये ओवा आलेला आहे, आणि दुसरा पण ओवा टाकला आहे बरं का. आणि मिरची मागून टाकणार आहे, मिरची नाही टाकणार ह्याच्यामध्ये, सपक करणार आहे अगोदर. आणि हे खिचडी आता ह्याच्यामध्ये घालायची, आणि हे खिचडी हे सगळं मिक्स करून ह्याचे धपाटे करायचे. आता हे बघा, हे बिना मिरचीचं तीन झाले आणि हे मिरचीचं तीन झाले. थालीपीठ जर करायचे असले तर आणखी ह्याच्यापेक्षा पातळ करावं लागतं. धपाटे करायचे असले तर त्याला पीठ लावून करावं लागतं असं. आणि थालीपीठ असे कपडा भिजवायचा आणि कपड्यावर थापायचे हाताने असे ठेवून, आणि पातळ पिठाचे करायचे. चटदिशी होते ते बी, पण भाजायला उशीर लागते. आता मी बघा हे एक तुम्हाला करून दाखवते. ह्याच्यात मिरची टाकलेली, हे पिके केलेले. आमच्याकडे फिकं खाणार एक बाळ आहे ना छोटं, त्याच्यासाठी केले. आता हे तवा गरम व्हायला, पुरीसारखा असा हे आता पुरीला आपण चपातीला कसं घेतो असा उंडा घ्यायचा, असा उंडा घ्यायचा आणि पिठामध्ये भिजवायचा. आता हे काय पिठामध्ये टाकला आणि त्याला लाटायचं. आपण पोळी कशी लाटतो ना त्या प्रकारे त्याला लाटायचं. आता हे काय लाटण्याने लाटायचं असं दोन्ही हाताने. मी एक हाताने व्हिडिओ धरलाय ना, दोन्ही हाताने लाटून ह्याच्या पोळीसारखं तयार करायचं. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये तेल लावायचं असलं तर छोटीशी पोळी करून त्याच्यामध्ये तेल लावून त्याला दुमडून परत तुम्ही धपाटी करू शकता बरं का. आता मी तुम्हाला ना हे छोटंसं आहे का, असं हे छोटं बघितलं का, तर ह्याच्यामध्ये तेल लावायचं. तेल लावलं की वरून खुसखुशीत होते का, असं तेल लावायचं. परत त्याला असं करायचं हो का, त्याचा उंडा, आणि त्याला असं करून आपल्या पोळीसारखंच करायचं आणि गोल उंडा करून ते लाटायचं. तुम्हाला पाहिजे असलं तर प्लॅस्टिक सीटवर लाटू शकता, पाहिजे असलं तर ह्याचे पाठ थालीपीठ करू शकता कपड्यावर. आवड आपली. आता हे कणी लाटून घेते मी. आपल्या पोळीप्रमाणेच लाटायचं मला दाखवता येणार नाही, व्हिडिओ धरता येत नाही एका हाताने. आता हे बघा, ह्याप्रमाणे मी लाटून घेतले बरं का. थोडं लहानच केलंय, पीठ लावून लाटलं की असं होतं. आता ह्याला काय करायचं, तेल लावायचं. हे फिकय म्हणून तुम्हाला असं दिसायले नका, असं तेल लावायचं. थालीपीठ केले तर छान भाजते बरं का. हाताने नसलं काढायचं तर दुसऱ्या कशाने पण तुम्ही काढू शकता. हे पण खुसखुशीत होत आहे आणि कपड्यावर केल्याला पण खुसखुशीत होते बरं का. व्हिडिओ चालू. हे बघा आता छान भाजायले. तुम्हाला ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तेल लावायचं असं तर तुम्ही लावू शकता बरं का. माझ्याकडे तेल कमी खातात म्हणून मी कमी लावलंय. खरपूस भाजायचं चांगलं. छान खरपूस भाजलं तर खूप खूप टेस्टी लागते बरं का. आणि ते खिचडीचं काय होतंय, त्याच्या पापड्या पण होत्यात, त्याच्या खरुड्या पण होत्यात खिचडीच्या. छोट्या छोट्या खरुड्या ताटाला तेल लावायचं, टाकायच्या त्याच्या खरुड्या करून आणि उन्हात टाकायच्या. काही पण होतंय बरं का, आपल्याला जे करायचं ते होतंय, पण वाया जाऊ द्यायचं नाही. हो का, खूप टेस्टी लागते. माझी जर ही धपाटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. शेअर करा बरं का, सबस्क्राईब करा पण बघितलं तर. धन्यवाद.